पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी खरंच खूप जेन्युइनली प्रयत्न करते चांगला वागायचा, माहितीये? ऑफकोर्स जाणवतोय, आणि तुलाही सगळ्यांकडून इतकं प्रेम मिळतंय हे कळतंय तुला? कळतंय ना. आता पट्याच बघ ना, काहीतरी मोठं सरप्राईज प्लॅन केलंय म्हणे. काय ग? माझ्याकडे बघू नकोस अशी, मला नाही माहित. तू का नाही येत साथ? कारण मला राधाला सरप्राईज द्यायचा असं म्हणालाय तो. तुम्ही आलात तर चालेल असं नाही म्हणालाय. पण तुम्ही येऊच नका असंही नाही ना म्हटलेला. राधाला सोडून जा असं म्हणालाय. उघडा यार, कसला आयटम आहे हा. कसला आयटम आहे ना पट्या. का वागतोय तो असा? एक तर ओरिजिनली तो तुझा मित्र आहे. पण राधा, आता तुमचा बॉन्ड आमच्या मैत्रीच्या कितीतरी पुढे गेलाय. पट्या खूप जीव लावतो तुला राधे. एक विचारू का ग? मी जर पट्याची मुलगी असले असते तर? तुझी आणि पट्याची? वाडा आला. तू उत्तर नाही दिलंस अजून. पट्या वाट बघत असेल ना. तुला त्याचा राग नाही का येत कधी? काही येईल राग. बघ ना, ज्या मुलीला तू इतकी वर्ष वाढवलंस, एकटीने वाढवलंस, तिच्या आयुष्यात अचानक एक माणूस येतो. ते अगदी घट्ट मित्र होतात, त्यांचा बॉन्ड इतका छान होतो, ते एकमेकांवर विश्वास ठेवायला लागतात इतका की कदाचित काही गोष्टी मी तुझ्याशी नाही बोलणार पण त्याच्याशी जाऊन मोकळेपणाने बोलू शकते. राग नाही येत? नाही येत राग. एक्झॅक्टली आता तू म्हणालीस ते. इतकी वर्ष माझ्या व्यतिरिक्त मोकळेपणानं बोलायला तुझ्याकडे कुणीच नव्हतं राधा. पट्याबरोबर मला माझी मुलगी शेअर करावी लागते हे जरी खरं असलं तरी त्याच पट्यामुळे माझ्या राधेच्या आयुष्यातला आनंद दुप्पट होतो. आणि एक आई म्हणून अजून काय हवं ग? माझी आहेस मम्मा, आणि फक्त माझी राहणार. फक्त तुझी. आता उतरूया गाडीतून, पट्या बाहेर येईल. बाय. पट्या, आय लव्ह यू फॉर दिस यार. शिट, हे सेम माझ्या पारिजातच्या घरातली रूम आहे ही. आवडली? प्रचंड. पण इतकी सेम टू सेम रूम तू कशी? बस काय, एवढं जमणार नाही का मला? हे बघ, हेतू काय होता? जसं तुला ते घर म्हणजे पारिजात तुझं स्वतःचं घर वाटतं ना, तसं तुला हा वाडा पण तुझं स्वतःचं आणखी एक घर वाटलं पाहिजे. तर ना केस यार, मानलं पाहिजे तुला. ते पॅरिसची आठवण येणार नाही ना आता? पॅरिस कुठे असतं ते? पण नाही यार, सिरियसली लग्नासाठी एवढी सुंदर रूम कोण तयार करतं? फक्त लग्नासाठी नाही हा, ही खोली तुझी आहे राधा, कायमची. म्हणजे ही तुझी खोली राधा. आज उद्या आयुष्यभर तू इथे कधीही येऊ शकतेस हक्काने. तुझं अजून एक माहेर आहे असं समज. ही जागा तुझी हक्काची, ही सगळी माणसं तुझी हक्काची आहेत आयुष्यभर. अरे अरे रडायचं का त्याच्यात? सिरियसली यार पट्या,
मी इतका वेळ आईला रडूबाई म्हणून चिडवते, तू मला रडवलंस आता. अगं पण कशाला रडतेस? नको रडू, अजिबात रडायचं नाही. रडायचं नाही. धमाल कर, मजा कर, मस्ती कर, दंगा कर, लाड करून घे. लग्न आहे तुझं. काय इतका चांगला वागतोयस माझ्याशी? नको वागू का? चला, चांगलं वागणं कॅन्सल. चांगलं ए वागणं दुष्ट माणसा, हट नाही. खरंच यार पट्या, यू हॅव नो आयडिया. तू माझ्यासाठी इतका इम्पॉर्टंट आहेस यार. म्हणजे बघ ना, मी तुला कधी काही येऊन सांगू शकते. इतक्या फ्रीली एक्सप्रेस करू शकते स्वतःला. तू असतोस ना तेव्हा इतकं सिक्युअर वाटतं ना यार. खरंच सांगते, युअर लाईक अ हो असू द्या. फादर फिगर. लाईक अ फादर फिगर तुम्ही पट्या. मी शपथ सांगते, माझ्या बाबाच्या जागी मी बाकी कोणालाही आता इमॅजिन नाही करू शकत. थँक्यू. मी आहे तुझ्याबरोबर राधा. काय मावशी? हो हे बघ. थँक यू. जावई बापू, आम पेढा ठेवा तिथे. हो. हा ठेवा. ठेव. हा ठेवा तिथे. चालेल ठेव, चालेल. ठेव. हो. आज गुढीपाडवा. मराठी नववर्ष सुरू झालं. आजच्या या शुभ दिनी आम्ही नवीन उद्योग सुरू केला. मावशीची थाळी हा आमचा नवीन उद्योग सुरू झालाय. त्यासाठी माझ्या लेकरांनी खूप कष्ट घेतले. तेव्हा तू त्यांच्या पाठीशी राहा. हा उद्योग मोठा व्हावा, त्याची भरभराट व्हावी, हे त्यांचं स्वप्न आहे. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्यासाठी बळ, उत्साह, ऊर्जा, बुद्धी आम्हा सगळ्यांना मिळू दे, एवढीच माझी विनंती आहे. गणपती बाप्पा मोरया. हा. वा. बोलले ये ये. निळोबा. मावशीची थाळी हीच ना? हो हो हेच आहे. आजपासून सुरू आलं ना? हो हो हो. मिसळ मिळेल का? अगं बाई, या ना, या 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 या. चला, हो चला. आलो आलो. या ना, या आत या या या. बसा बसा या बसा. लच्चू, पाणी आण रे. हो. तुम्हाला मिसळ कशी हवी? म्हणजे मीडियम का तिखट? मीडियम. तुम्हाला पण आणत्या? आमच्याकडे ना तुम्हाला हवं असेल तर थंडगार ताक आहे, लिंबू सरबत आहे, फणस सुद्धा आहे. आणि आम्ही इथे की नाही साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा, बटाटे वडा, थालीपीठ, तुम्हाला काय हवं ते सांगा. आणि हो, आम्ही की नाही खरवस सुद्धा ठेवतो, अगदी गुळापासून बनवलेला खरवस. तुमच्यासाठी आणू का? बघता का? सांगतो मावशी. बरं. आरामात खा. बघ. चल वाली.
मावशी त्यांचे चेहरे बघताय का? आपण केलेली मिसळ आवडली त्यांना खूप. आपला प्लॅन जोरात आहे. बाई खरंच ग सनी. गजानना, हे सगळं असंच असू दे रे बाबा. अजून काय हवंय तुम्हाला? रस्सा आणू? माई मावशी जमलंय आपल्याला. आवडले त्यांना मिसळ? अरे खूप आवडली. म्हणजे पहिला घास खाल्ल्या खाल्ल्या त्यांचा चेहरा बघायला हवा होता, कसा खुल्ला होता ना. ए वल्ली, त्यांना कट हवाय अजून आणि 2 पाव आहेत. पटकन दे. माई मावशी तुझी मिसळ बेस्टच असते ग. मी इतके दिवस खातोय ना आता. अरे पण तुम्हा मुलांचं सगळं ठीक असतं रे. ठेवायचं डाव तिकडे बाहेर ठेवलं. हो. तुम्हाला कमीच अपेक्षा असतात. तुम्हाला काय एकदा घराबाहेर पडलं ना की अन्न चांगलं मिळावं एवढ्याच तुमच्या अपेक्षा असतात. पण ग्राहकांचं तसं नसतं. तसं काय आपल्या पुण्यात तर काय 50 दुकानं आहे मिसळीची. पण मावशीच्या थाळीने जिंकून दाखवायचं एवढं काही सोपं नसतं. पण माई मावशी हा व्यवसाय सुरू करून आपण खूप चांगली गोष्ट केली. म्हणजे बघा ना, आज इतका खास दिवस, एवढा चांगला मुहूर्त, आणि ग्राहक आला आपल्याकडे स्वतःहून आणि त्यांनी कौतुक पण केलं. किती चांगला संकेत आहे नाही? खरा. मी आलो बाहेर डोकं. बाहेर काय चालू आहे बघतो. माई मावशी हा व्यवसाय सुरू करून आपण खूप चांगलं पाऊल उचललंय खरंच. हो मालकीनबाई, आता तुम्ही काय फक्त ऑर्डरी सोडा, ऐकायला आम्ही आहोतच. तुम्ही असं का बोलताय मला? पण तसंच असतं. आता बघ ना, आता इतका चांगला स्वयंपाक करून सुद्धा मला कधी हॉटेल टाकावं असं वाटलं नाही. हो म्हणजे मी कधी तशी उडीच घेतली नाही. हो पण मला तरी कुठे जमलं असतं. आता तुम्ही आणि हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात म्हणून एवढी मोठी झेप घेऊ शकते मी. काय झालं? वल्लीताई काय झालं? अहो बोला ना, काय झालं? त्यांना आवडली ना मिसळ? सच्चू अरे बोल काहीतरी. अरे या हॉटेलसाठी तुम्ही किती पैसा लावलाय. नको रे, म्हणजे मला काळजी वाटेल असं काही करू नका, वागू नका. तू सांगणार आहेस की मी सांगू? काय काय रे? मी या घरचाच असलो तरी तसा बाहेरचाच आहे रे. तुझं कुटुंब आहे, तू सांग. म्हणजे ते आले हॉटेलचं कळल्यावरच होते. पण इकडे माझ्याशी बोलताना त्यांना कळलं की तुझी मेस पण आहे. मग म्हणजे बंद करू का मी मेस? म्हणजे हॉटेलात येणाऱ्या लोकांना ते पटणार नाही का? नाही म्हणजे कॉलेजची पोरं येणार आणि ते. अगं ऐक तरी मी काय सांगतोय ते. बोला ना. त्यांना खूप आवडली मिसळ आणि ते म्हणले की आजच्याच दिवस नाही, हा नाश्ता रोज करायला आवडेल आम्हाला. मावशी ही आपली पहिली कमाई. अरे माझ्या तू नको पाया पडू. आणि वल्लीताई नुसती अशी एक्साइटमेंट दाखवू नकोस. पार्टी दे पार्टी. हो ते पार्टीचं नंतर बघू. आधी आपण पुढची तयारी करू, नाही तर असं होईल अजून लोक येतील आणि आपली तयारी नाही. तो आधी पहिले देवा पुढे पैसे. अगं काय बघतेस? खोली बघ ना, पारिजातच्या तुझ्या खोलीसारखी सजवली आहे ना. म्हणूनच ना मला इथे माझ्या घरात आल्यासारखं वाटतं. माहितीये काय कमाल आहे ग. इथे मला माझ्या हक्काची अशी एक खोली आहे आता. हाय. कधी आलात तुम्ही? आत्ताच. काय छान सजवली आहे राधाची रूम. आणि गाडी लावताना सहज लक्ष गेलं वर तर गुढी पाहिली. फारच सुंदर. अशी ऐटीत मान ताठ करून झळकत होती. हो पण दादाचंच कौतुक आहे त्याच्यासाठी पण. म्हणजे त्यांनी पद्धत सेट करून दिली ना. मी फक्त दरवर्षी त्याची शिस्त आणि पद्धत पाळतो फक्त. पण हे सुद्धा काही सोपं नाही आहे. बरं दादा म्हणून आठवलं कुठे येतो?
त्याला थँक्यू म्हणायचं राधाच्या रूम साठी. वरती आहे त्याच्या खोलीत. म्हणून मी आलेच जाऊन. जा जा जा. हे बघ, मी काही त्याला अजिबात फॉर्मली थँक्यू वगैरे म्हटले नाही आणि म्हणणारही नाहीये. त्याची पोच पावती म्हणून मी मस्त आजचा स्वयंपाक हादडणार आहे बघ. वा. श्रीखंडपुरी आहे ना, हा. बघ कशी चोखते. जरा बेता ना लग्नाला तोंडावर मी आले. जाग. चल मावशी पण खुश होईल खूप. अरे अरे आपल्याला सोशल मीडियावर काहीतरी इंटरेस्टिंग टाकावं लागतं. म्हणजे फक्त खाण्याचे फोटो काढले, पोस्ट केले, हे रेस्टॉरंट या वगैरे असं म्हणून चालत नाही, बोर होतात लोक. मग इन दॅट केस काहीतरी एक भन्नाट आयडिया हवी, म्हणजे लोकांना ते कॅची वाटलं पाहिजे, ट्रेंडिंग झालं पाहिजे ते. नाही, करू आपण विचार काहीतरी. नाही जावई बापू, मी माझ्या कल्पनाविष्काराने 4 अशा पंक्ती लिहून देतो छानशा. म्हणजे अशा त्या आपण ना सगळ्यात तयार प्लेटचे फोटोज हा. काढूयात. म्हणजे मिसळ म्हणा किंवा कटवडा, पोहे, आणि त्यातली एक गोष्ट मुद्दाम त्यात ठेवायची नाही, म्हणजे मिसिंग असेल ती, आणि मग ती ओळखायला लावायची. म्हणजे असं की पोहे केले तर लिंबू ठेवायचं नाही, मिसळ केली तर कांदा ठेवायचा नाही, थालीपीठ केलं तर लोणी ठेवायचं नाही वगैरे असं करायचं. करेक्ट, परफेक्ट. आणि तेच ओळखायला लावायचं लोकांना. यांनी काय होईल, यांनी एंगेजमेंट वाढेल. नाही पण ही चांगली आयडिया आहे, हे करूयात आपण. फोटो वगैरे काढून घेऊ चांगले. माझ्या आणि नीलच्या ओळखीत काही चांगले फूड फोटोग्राफर्स आहेत, त्यांच्याकडनं काढून घेऊ. मी तुला नंबर पाठवतो. आम्हाला अगं तू कशाला आणलं? मला बोलवायचंस ना. सगळी कामं स्वतःलाच करायची आहेत का? ठीक आहे, चहा आणला, एवढं काय. अरे गरोदर आहे ती, आजारी नाही आहे. चहा केला तर बिघडलं काय एवढा. मावशीबाई काय हो, हा जरा आमच्या जावई बापूंना समजून घ्या ना. हा घेतो, समजूनच घेतो. मग काय. पट्या हे तू हे वरती काय करतेस? काय म्हणजे मावशी खाली असते ना? मावशीनं भेटले मी. तेच म्हणतोय मी. वल्ली पण वल्लीला भेटायला चालले. नाही नाही, तेच सांगतोय. वल्लीला भेट काम नसताना वरती कोणी. मी एक मिनिट, मी तुला भेटायला आले. म्हणजे तू जेव्हा म्हणालास ना की मी राधाला इथे सोडावं, तेव्हा मला कल्पनाच आली नाही की तू राधासाठी ते असं आणि इतकं काय काय करशील. टिट्टो पारिजातची रूम झालीये तिची खोली. तिला असं वाटणारच नाहीये की ती पारिजात मधून जात नाहीये. थँक्यू. तू हळवा आहेस हे मला माहितीये. इतका गोड असशील असं वाटलं नव्हतं. पुन्हा एकदा मी ओळखते तो जुना पट्या भेटल्यासारखं वाटलं मला. पण मला मात्र असं वाटतंय की ही अनामिका माझ्या ओळखीची नाही, ही वेगळी आहे. म्हणजे तू आनंदी नाहीयेस. ऑफकोर्स मी आनंदी आहे. नाही, कारण असं असतं तर अजूनही तुझ्या मनातून कन्यादानाचा विषय गेला नाही, असं झालं नसतं. नाही, असं काही नाहीये. असंच आहे. बघ ना, म्हणजे मी ओळखतो ती अनामिका स्वतःच्या म्हणण्यावर ठाम असणारी, स्वतःची स्वतंत्र मतं असणारी, त्या मतांचा आदर करणारी, काहीही झालं तरी ते मत न बदलणारी. गुरुजी, पत्रिका, रीतिभाती याच्यावर तिचा विश्वास नाही. आणि अशी अनामिका अचानक स्वतःच्या मुलीच्या कन्यादानाचा हक्क सोडून द्यायला तयार होते. माझ्या आनंदासाठी एखादी गोष्ट करणं आणि राधाच्या आनंदासाठी करणं, यात फरक आहे ना पट्या. म्हणून तर म्हणतोय, ही नेहमीची अनामिका नाही, वेगळी अनामिका भेटते मला आवडते ही अनामिका सुद्धा. मला आवडतोच हा पट्या. काही बोललीस का? नाही. तू काही ऐकलंस का? नाही. चल धर्मा. थँक्यू. गुड टू मीट यू. भेटू मग पुन्हा. भेटूया. आता काय भेटतच राहू, म्हणजे इथेच सगळं आहे. म्हणजे हो ना, है ना. हा, ते हेच म्हटलं, मी तेच म्हटलं सोडते का नाही.